श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की स्वामी समर्थ महाराजांचा किंवा इतर कोणत्याही देवदेवतेचा टॅटू काढणे योग्य आहे का. तर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण पहा. तर आपण सगळे सोशल मीडियावर पाहतो की बरेच जण स्वामींचा टॅटू काढून फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत असतात. त्यावर आपण कमेंट पण करतो की श्री स्वामी समर्थ. पण स्वामींचा टॅटू किंवा इतर कोणत्याही देवाचा टॅटू काढणे योग्य आहे का. हातावर टॅटू काढून आपण लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो की आम्ही किती स्वामी सेवा करतो, आम्ही स्वामींचे भक्त. अशी वरवरची भक्ती स्वामींना तरी आवडणार आहे का. स्वामींचा टॅटू काढून स्वामी प्रसन्न होणार आहेत का. स्वामी अशा भक्तीने प्रसन्न होतील का. स्वामी तुमचा त्यांच्यावर किती श्रद्धा आणि विश्वास आहे हे पाहतात. तुम्ही किती दानधर्म करताय, कसे कर्म करताय, कसे वागताय, लोकांचा आदर कसा ठेवताय हे पाहतात. तुम्ही त्यांचे नाव कुठे कसे काढताय किंवा महाराजांना सोने चांदी जरी अर्पण केले तरी महाराज भक्ताची श्रद्धा विश्वास पाहतात. टॅटू काढणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. याबाबत मी माझं मत मांडत आहे. प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं. टॅटू काढणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा टॅटू काढणे इतके आपण योग्य आहोत का उगाचच फक्त सोशल मीडियावर दाखवण्यासाठी आम्ही किती स्वामी सेवा करतो, आम्ही किती स्वामी भक्त आहोत हे दाखवण्यासाठी काढताय याचा विचार एकदा करावा. जर तुम्ही स्वामींची सेवा करताय तर स्वामी समर्थ महाराज नक्कीच तुमची श्रद्धा आणि विश्वासच पाहणार. ते हे नाही पाहत की तुम्ही त्यांच्या नावाचे टॅटू काढताय किंवा त्यांच्या नावाने अजून काही करत आहात. काही जण स्त्रिया श्री स्वामी समर्थ महाराजांचे डिझाईन, स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा ब्लाऊजवर काढतात. श्री स्वामी समर्थ महाराज हे आपले ब्रह्मांड नायक आहेत. महाराजांना आपण देवघरामध्ये देवारे ठेवून त्यांची पूजा करायची असते. आपण ज्या देवाची सेवा करतो त्या देवाचे पावित्र्य राखणे गरजेचं आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे ब्रह्मांडाचे नायक आहेत. त्यांच्या मर्जीशिवाय इथले पानही हालत नाही. मग आपण असे चुका केलेले महाराजांना आवडतील का. आपण जर स्वामींची सेवा करतोय, भक्ती करतोय, त्यांचे नाव आपल्या मनावर कोरा, हृदयावर कोरा. आपला दिवस स्वामींपासून सुरू झाला पाहिजे आणि स्वामींसोबतच संपला पाहिजे. इतके आपण स्वामींना शरण गेले पाहिजे. आपण स्वामींचे नाव हातावर काढतो आणि त्याच हाताने आपल्या हातून काही ना काही चुका होत असतात. कितीही नाही म्हणलं तरी काही ना काही चुका आपल्या हातून होत असतात. मग आपण जर चुका केल्या तर आपल्याकडून महाराजांचा अपमान केल्यासारखं होतं. जर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा टॅटू काढताय तर स्वामींच्या शिकवणीला शोभेल असेच वागले पाहिजे. उगाचच सोशल मीडियावर दाखवण्यासाठी स्वामींचा टॅटू काढून काही उपयोग नाही. किंवा आम्ही किती स्वामींची सेवा करतो हे लोकांना दाखवण्यासाठी करू नका. तुम्ही स्वामींची सेवा करताय तर ती स्वामी समर्थ महाराजांना दिसतेच. स्वामींपर्यंत तुमची सेवा पोचवा. तुम्ही टॅटू काढला आणि तुम्ही काही चुकीचे वागला तर स्वामी समर्थ महाराजांनाही चालेल का, महाराजांना तरी आवडेल का. स्वामींचे पावित्र्य राखणं गरजेचंच आहे. आपण काही ना काही चुका करतच असतो. स्वामी समर्थ महाराज सर्व काही पाहत असतात. त्यामुळे स्वामींचे नाव मनावर कोरले पाहिजे. तुम्हाला जर वाटत असेल की टॅटू काढला म्हणजे स्वामी आमच्या नेहमी सोबत राहतील, संकटांपासून आम्हाला दूर ठेवतील, पण तुम्ही जर स्वामींची मनापासून सेवा आणि श्रद्धा विश्वासाने सेवा करत असताल तर स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर कधी वाईट वेळ येऊनच देणार नाही. स्वामी महाराज इतके देतात की नंतर काय मागावं हे कळत नाही. फक्त स्वामींचे नाव तुमच्या मुखात कायम राहिले पाहिजे, मग ते सुखात असो किंवा दुःखात. तुम्ही स्वामींना सुखात विसरू नका. स्वामी महाराज तुम्हाला दुःखात विसरणार नाही. तुम्ही जेवढा वेळ स्वामींना द्याल तेवढा वेळ स्वामी तुम्हाला देतील. दिवसातील 10-15 मिनिटे स्वामी सेवा केली तरी तुमचे अख्खे आयुष्य स्वामी समर्थ महाराज सुखी करतील. असे कितीतरी स्वामी सेवेकरी आहेत जे फक्त नामस्मरण करतात.
कोणते पारायण नाही किंवा बाकी काहीही नाही. स्वामी समर्थ महाराजांनी स्वतः सांगितले की माझे फक्त नामस्मरण करा. त्यामुळे तुम्ही टॅटू काढा किंवा अजून काही केले तरी स्वामी फक्त तुमची श्रद्धा आणि विश्वासच पाहणार. जे सांसारिक माणसं आहेत ती माणसं ब्रह्मचर्य पालन करत नाहीत. मग आपण स्वामींचा टॅटू किंवा इतर कोणत्याही देवदेवतेचा टॅटू आपल्या हातावर काढणं योग्य आहे का? टॅटू काढावा का नाही काढावा याबद्दल मी माझं मत मांडले आहे. आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.